साकोली शहरातील प्रसिद्ध श्याम हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरनेच सोनोग्राफीच्या बहाण्याने अनैतिक वर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। सदर मुलगी आपल्या आईसोबत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आली होती। डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी आई व नर्सला बाहेर बसवून रुग्ण मुलीसोबत सोनोग्राफी रूममध्ये तब्बल अर्धा तास एकांतात अनैतिक कृत्य केले असा गंभीर आरोप आहे। घडलेली घटना पीडितेने आई वडिलांना सांगितल्यानंतर साकोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी डॉक्टर मात्र आता फरार आहे। फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिची मुलगी फेब्रुवारी 2025 मध्ये पॅनिक अटॅकमुळे आजारी होती। उपचारासाठी तिला श्याम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। यानंतर काही वैद्यकीय त्रास पुन्हा उद्भवल्याने 9 जुलै रोजी सकाळी 10 वाजता ती तिला उपचारासाठी डॉक्टर देवेश अग्रवाल यांच्याकडे घेऊन आली। डॉक्टरांनी सोनोग्राफी आवश्यक असल्याचं सांगून आई व नर्सला बाहेर थांबण्यास सांगितले। त्यानंतर सोनोग्राफीच्या नावाखाली डॉक्टरने पीडित मुलीच्या कपड्यावरनं हात लावून तिच्या शरीराशी गैरवर्तन केले असा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी पीडित मुलीने रुग्णालयाच्या बाहेर निघाल्यानंतर आईला रडत रडत घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती सांगितली। नंतर पीडित मुलगी व आई घरी परतल्यानंतर पीडित मुलीने आपल्यासोबत घडलेली घटना रडत रडत वडिलांना सांगितली। डॉक्टरने मुलीचा हात धरून मोबाईल क्रमांक मागितल्याचं व बाहेर कोणालाही काही सांगू नको असे बजावल्याने पीडितीने सांगितले। यापूर्वीही आरोपी डॉक्टरने इंस्टाग्रामवरून पीडितीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचे तिच्या जबाबात नमूद करण्यात आले आहे। पीडितेच्या वडिलांनी सायंकाळी घरी परतल्यानंतर हा संपूर्ण प्रकार ऐकून पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतला। साकोली पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून डॉक्टर देवेश अग्रवाल व अंदाजे 45 वर्ष राहणार साकोली यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोक्सो कायदा आणि अनुसूचित जाती जमातीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। आरोपी डॉक्टर अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले। साकोली शहरात या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी संजीव भांबोरे, भंडारा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.